चला अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. चलो एक नेक्स्ट करा तुम्ही या टाईपचा. याच्यापेक्षा सिंपल देणार थोडासा. 3.142 square into 9.1 into 10⁻³ into 8.85 into 10⁻12 divided by 6400 into 10⁻³ into 0.008975 into 272. 72 आहे लास्ट. तो 73 करून घ्या त्याला. चलो कोण सर्वात फास्ट सांगेल मी वेट करत आहे. हे ज्याला आलं त्याला लॉक टेबल समजलं पूर्णपणे. एवढा आन्सर असला पाहिजे किंवा लास्ट 2 डिजिट मध्ये थोडासा व्हेरिएशन असला तर चालेल. कारण की ते 70 आहे तर म्हणून 69 येऊ शकते किंवा 71 येऊ शकते, 68 किंवा 72. प्लस मायनस 2 चा व्हेरिएशन चालेल लास्ट 2 मध्ये. एकाच डिजिट मध्ये चालते पण आता 70 आल्यामुळे 7चा 6 होऊ शकते. त्यामध्ये प्लस मायनस 2 चालेल. 2 3 जे काही.
मला कोणाचा आन्सर? चला कोणाचा आला तुम्हाला सांगा, तोपर्यंत मी इकडे स्टार्ट करतो. सो न्यूमरेटर काय काय आहे आमच्याकडे? इकडे घ्यायचं न्यूमरेटर, डिनॉमिनेटर log of 3.142 plus log of 3.142 plus log of 9.1 plus log of स्क्वेअर असल्यामुळे दोन वेळा घेतले 10⁻³ plus log of 8.85 plus log of 10⁻12. सर आला आन्सर. एवढा आला की बेटा? नाही 0.506 6 किती येते? 69. हा मी म्हटलं जागे 1 2 चा व्हेरिएशन येते कारण की मी कॅल्क्युलेटर केला होता. प्लस -2 चा व्हेरिएशन चालेल. राईट, एकदम एक्झॅक्टली राईट आहे मग तुझं. पॉवर एवढा आला का? सर माझं 0.1568 इंटू 10⁸ आलं. पॉवर एवढा नाही येत का? माझं 10⁸ आलाय. नाही एवढा आला पाहिजे पॉवर. पॉवर चेक करा एकदा तुम्ही. उजल तुझा किती आला पॉवर? 8. पॉवर चेक कर एकदा डबल पॉवर चेक करा. बाकी चालेल तुमचा 68 69 दोन्ही राईट आहे. आणि ती चेक करा, जर एकाचा 69 येते लॉकटॉपला दुसऱ्या 69 आला पाहिजे. आता 68 नको, ती चेक करा की 68 राईट आहे की 69 राईट आहे लास्ट वाला. तोपर्यंत आम्ही इकडचं लिहितो मी 6400. पॉवर्स तेवढे आणा काही करून. प्लस लॉग ऑफ 273. चलो सांगा मला किती येईल? 0.31 4 मध्ये 2चा डिफरन्स किती येते? 4972. 4972. 0.91 चा 0 मध्ये आताच वर पाहिला होता. 9590. 9590. 31 बार 0.000. हा बोला याचा किती होता? वरच पाहिला याचा 85 चा 5 मध्ये, सॉरी 88 चा 5 मध्ये किती आहे? 9496. 9496 आणि 12 बार 0.000. करून घेऊ याची ऍडिशन पहिले. 4 आणि 60 एक रिटर्न कॅरी झाला मग 23 32 आणि 33 3 झाले 18 23 27 आणि 30 17 26 आणि 29 2 इथे किती? सर 8.85 88 चा 5 मध्येच घेतला ना? 88 चा 5 मध्ये. हा ते 9469 आहे ना? Yes, sir. किती येते? 9469. 969. 96 नाही 49 आहे का?
6-9 आहे. 9469. 69. 96. हा मी 9 उलटा लिहिलं सर. उलट लिहिलं का? अच्छा अच्छा, ठीक आहे ठीक आहे. हा मग ऍडिशन चुकलं तर. हा काही ऍडिशन किती आली सांगा बरं पटकन मग. 41 बार पॉइंट 9003. सर्वांनी एकदा चेक करून घ्या. किती म्हटलं? 41 बार. हा पॉइंट किती? पॉइंट 9003. 9003. चेक करा सर्वांनी. 33 आजचं रिटर्न केलं होतं. 7 21 बरोबर आहे सर. यस 27 03. हा ठीक आहे. आता इकडे पहा. 3 पॉइंट बोला 64 चा 0 मध्ये 8062. 8062. 62 आला का? पॉवर कोणाचं? राईट आन्सर कोणाचा आला अजून सांगत राहा. येस सर आलं. सर 10 to power -49 आलं. -49 आला. अजून 35 10 to the आलं. power -47 आलं माझं. 38 आलं. 38 आला. एवढे व्हेरिएशन्स, बापरे बाप. पाहू आता. -38. चला ठीक आहे ना, बघू आपण काय आलं हे. याचं किती येईल? 3.0000. आता किती बार येईल? शुभम तुझी मेथड 0 मधून घे. किती आहे? 3. 3 बार पॉइंट. हा किती येईल? 89 चा 7 मध्ये 5 चा मेन डिफरन्स 9530. 9530. हे येईल 2.5 27 चा 3 मध्ये 4362. 4362. 2. राईट आहे ना? चला करा ऍडिशन. 4 7.1954. किती होईल? 4 आणि हे 10 14 एक गेला हे म्हणजे 3 7. बरोबर आहे. आला का एवढा सर्वांचं? येस सर. चलो आता काय करायचं आपल्याला? नेक्स्ट स्टेप असते आपली न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर करायला लागेल. सो काय येईल? 41 बार पॉइंट 9003 मायनस 7.1954. पहा रे, ज्यांचे पॉवर्स वेगळे आले तरी पाहता किती येईल? 48 बार पॉइंट 8049. हे सांगा ना किती येईल? 9. यस. Nine. पुढे 4 4 0 रिटर्न केला. किती? 7 8. यस 7. इथे किती येईल? किती येईल? 48. 34. 48 येईल ना? बार. अरे बाबा -41 आहे तर -7. आता हे निगेटिव्ह थोडी आहे. 7 बार थोडी आहे, साधा आहे. किती येईल हे? 48 बार. 48 बार. -40. चलो पहा आता एंटीलॉग. 0.70 चा 4 मध्ये 9 चा मेन डिफरन्स ऍड करून 0.5069. 0.5069. 10 to power बोला. -48 आहे, याच्यात +1 करायला लागेल. किती येईल? -47. -47. तुमचा कुठे रॉंग झाला पहा, मग त्याच्यावर फोकस करायला लागेल. मग पुढच्या वेळेस कुठे प्रॉब्लेम झाली? सबस्ट्रॅक्शन मध्ये. सबस्ट्रॅक्शन मध्ये बाबा. हा बार नव्हता, तुम्ही बार कन्सिडर केला असेल त्याला. चला घरी सांगू नका आमची सबस्ट्रॅक्शन चुकू आली म्हणून.
चलो, तर नेक्स्ट देऊ तुम्हाला होमवर्क असं. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. त्याचा आन्सर पण काढून देतो हा. अशाच प्रकारे मग तुम्ही तेवढं काही करून आणा आणि मला मग तुम्ही व्हॉट्सअप करसा. हे लास्ट टाईपचा उद्यापासून आपण मग स्क्वेअर रूट आणि रेसिप बघच पाहणार आहे. तर काही अडचण असेल तर तुम्ही मला कॉलवर विचारून घे जा. उद्या संडे आहे, उद्या तुम्ही कधी विचारा, आपण झूम मीटिंग अरेंज करू शकतो. उद्या डिफिकल्टी बॅच साठी आणि उद्या सुट्टी आहे तुम्हाला, म्हणून हे व्यवस्थित करा आणि मंडे पासून न्यू टॉपिक चालू करू. लिहा व्हॅल्यूज 4.96 into 10 raised to minus 12 square into 0.0539 into 4 divided by it's 0.0982 into 2510 into 0.49 into 10 raised to minus 31. ठीक आहे, मी सॉल्व करा. याचा आन्सर किती? 4.96. व्हॅल्यूज बरोबर पहा. एकही व्हॅल्यू इकडे तिकडे असली, एखादा डिजिट समजत नसलं विचारा, मग आन्सर येणार नाही तुमचा. आन्सर येते तुमचं 0.4391. पेन का निकाला? 0.4391. या 1 मध्ये व्हेरिएशन चालेल ना, इंटू 10 raised to power. हे मग मी कसं पॉवर कशी काढायची माहिती का? इथेच तर पॉवर निघते डायरेक्ट. कॅल्क्युलेटरने केला तर हे झाले -24 आणि हे -31 वरती आले तर +31. किती झाले? 7 आणि सर्कल 6. 10 raised to power 6 येईल पॉवर. -12. करसाल का? हे आन्सर आहे. एवढा आन्सर आला की तुम्ही मला शेअर करा. चल, लेफ्ट करू शकता. एवढा आन्सर पाहिजे आपल्याला. लास्ट डिजिट मध्ये व्हॅरिएशन आहे 1 2 चा कन्सिडरेबल आहे. चलो, तो आपले
मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे आपण एक्झाम्पल्स घेतले होते बरेचसे. त्यात काही अडचण असेल तर विचारून घ्या, नंतर मग आपण नवीन सुरू करू. सर आप ये एक बार डबल से रिपीट कर सकते हैं क्या? कौन सा वाला? वो कल आपने सिखाए थे ना, तो ना वहाँ पे ना थोड़ा कंफ्यूज हो जा रहे हैं, तो आप प्लीज वो गणित डबल से सिखाए ना. ओके ओके. चल पाहू. सो एकदा फास्ट तुम्हाला मी याचे रूल्स जे पाहिले होते आपण एकदा रिवाइज करून देतोय, मग आपण पुढे प्रोसीड करू. सो लॉग टेबल पाहताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवावं लागेल. एक आहे नंबर 1 C.M, दॅट इज कॅरेक्टरिस्टिक्स डॉट मेंटिसा. कॅरेक्टरिस्टिक्स काढण्यासाठी मी तुम्हाला 3 रूल्स सांगितले होते. रूल नंबर 1 होता की जेवढे डिजिट्स आहे तेवढे काउंट करायचे, त्यातून एक मायनस करायचं. सो डिजिट -1 इज अवर कॅरेक्टरिस्टिक्स. लाईक दॅट की जर 24 आहे तर 2 डिजिट आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स 1 येईल, 1 पॉइंट. जर 5 आहे सिंगल डिजिट आहे म्हणून कॅरेक्टरिस्टिक्स 0, कारण की 1 - 1 0 होते. जर 2 4 0 3 डिजिट्स आहे कॅरेक्टरिस्टिक्स 2. लाईक दॅट कितीही असू द्या त्यातून एक मायनस करा की आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स मिळते. सेकंड रूल होता की जर डिजिट नसेल तर मग डिजिट ऍडजस्ट करण्यासाठी तुम्ही किती झिरो पॉइंट शिफ्ट करत आहे तेवढे बार घ्यायचे, ते तुमची कॅरेक्टरिस्टिक्स. किंवा एक दुसरा रूल सांगतो सिंपल की जेवढे स्टार्टिंग पासून 0 राहील त्याचे बार. लेट ऍप्लिकेशन पाहायचं. 0.049 आहे, तर याला किती शिफ्ट करायला लागेल डिजिट आणण्यासाठी? 1 2, म्हणून 2 बार. किंवा तुम्हाला असं नाही लक्षात ठेवायचं असेल तर असे लक्षात ठेवू शकता, स्टार्टिंगला किती झिरोज आहे? 2, म्हणून 2 बार. ही अशी साधी भाषा झाली. सायंटिफिकली मी सांगत आहे तसं आहे. एक एक्झाम्पल अजून घ्या. 0.5 आहे, किती झिरो आहे? 1 आहे. किंवा किती शिफ्ट करायला लागेल? 1 शिफ्ट करायला लागेल. तर याची कॅरेक्टरिस्टिक्स 1 बार, यावेळेस निगेटिव्ह येईल. अजून एक्झाम्पल 0.00499. तर इथे किती शिफ्टिंग आहे? 1 2 3 4, सो किती येईल? 4 बार. किंवा कोणी असं लक्षात ठेवला तरीही चालेल. रूल नंबर 3 होता की जर पॉवर्स मध्ये असेल तर जे पॉवर्स मध्ये जे व्हॅल्यू असेल तीच आपली कॅरेक्टरिस्टिक्स असते. जसं की फॉर एक्झाम्पल 10⁻31 आहे तर आपली कॅरेक्टरिस्टिक्स झाली 31, बाकी चारही 0 येतील. जर 10⁻19 असेल तर 19 बार .000. दिस इज रूल फॉर कॅरेक्टरिस्टिक्स. मेंटिसासाठी काय रूल्स आहे? मेंटिसासाठी काय, समजा असा 24 आहे तो तिसरा आकडा नाहीये म्हणून 24 चा डायरेक्ट 0 मध्ये पहा. 5 सिंगल डिजिट आहे, लॉग टेबलची सुरुवात 10 पासून होते म्हणून 5 चा न पाहता याला 0 ऍड करायचा. 50 चा 0 मध्ये. जर 4 असेल तर 40 चा 0 मध्ये. 3 असला तर 30 चा 0 मध्ये. इथे कितीचा किती मध्ये? 24 चा 0 मध्ये. इथे आता 24 चा 9 मध्ये आणि या 4 चं मेन डिफरन्स पाहून त्याच्यात ते ऍड करायला लागते. इथे किती येईल? इथे 49 चा 9 मध्ये, इथे 49 चा 2 मध्ये, इथे 50 चा 0 मध्ये. अशा प्रकारचे रूल्स आहे. हे लॉग साठी झालं सर्व. अँटीलॉग साठी काय असते? फक्त तर समजा आपल्याला याचा अँटीलॉग पाहायचा आहे, तर अँटीलॉगचे रूल्स अशा प्रकारे आहे की जे व्हॅल्यूज तुम्ही पाहत आहे तर ती व्हॅल्यूज कशी पाहायची अँटीलॉग मध्ये? पॉइंटच्या नंतरची पाहायची, कारण की अँटीलॉगची सुरुवातच सर्व पॉइंट मध्ये आहे, पाहू शकता. तर .19 चा 4 मध्ये 2 चा डिफरन्स ऍड करायचा आहे आणि हे जे तुमचा आन्सर येईल, मग समजा फॉर एक्झाम्पल जे काही आन्सर आला 0 पॉइंट मध्ये लिहायचा आणि 10⁻⁴ लिहिताना हे जे तुम्ही सोडलाय लेफ्ट साइडला जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यात एक ऍड करायचं आहे. -2 होते तर +1 केला ऍड, जे काही आन्सर येईल ते आपला हे राहील पॉवर. So this is the rules for log and anti-log. आले का लक्षात?
अजून काही डिफिकल्टी असेल तर विचार. अँटीलॉग सांगा सर एक वेळा. अँटीलॉग समजा फॉर एक्झाम्पल अजून घेऊ आपण की 4.0123 आहे. तर 0.01 चा 0.01 चा अँटीलॉग पाहायचा 2 मध्ये आणि 3 चा मेन डिफरन्स बघा इथे वरच आहे. हे पहा इथे हे 0.1 आहे. याचा 2 मध्ये म्हणजे इथे पाहायचं ही व्हॅल्यू 1028 आणि 3 चा मेन डिफरन्स किती आहे तो 1 आहे. 1028 आणि एक झाले 1029 म्हणजे झाला 1029. आन्सर 0 पॉइंट मध्ये असते. 10⁻⁴ काय करायचं हे जे आहे त्यात एक ऍड करायचं. पॉईंट इकडे जे काही व्हॅल्यूज असेल ऑलवेज त्यामध्ये एक ऍड करायचं. पॉझिटिव्ह असो की निगेटिव्ह +1 ऍड करायचं. बोला अजून काही अडचण असेल तर विचार. सर 10⁻31 रिपीट घ्या ना. 10⁻31 आहे समजा. हा तर जेवढा पॉवर आहे तेवढाच त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स असते. 31 आहे प्लस म्हणून 31 कॅरेक्टरिस्टिक्स आणि मग 10चा तो 000 येते. असं 10⁻22 आला तर काय घेचाल 22.000. 10⁻⁻4 आला तर 4 बार 0.000 असं आहे. अजून बोल. सर ये 24 और 94 का कैसा किए थे नीचे? 2494 का 4 डिजिट्स है ना, तो 4 डिजिट है तो उसमें से एक कम हुआ तो कितना होगा 3. 3 पॉइंट कैरेक्टर 16 आएगी उसकी. अब उसका लॉग देखना है तो 24 का 9 में देखेंगे और 4 का मेन डिफरेंस ऐड करेंगे. अजून काय क्लियर आहे. अरे काही yes or no तो बना. क्लियर आहे. निकलचं मल्टिप्लाय कसं 3 टर्मचा मल्टिप्लिकेशन असं होतं. यस डबल क्वेश्चन रिपीट कर. जर 3 न्यूमरिकल मल्टिप्लायशन बरं ठीक आहे. आलं लक्षात. त्यांची हो ओके. चलो तो आता आपण डिस्कस करूया पुढचं. लेट्स सी बेटा. सर्वात पहिले आपल्याला आता याचं अप्लिकेशन शिकायचं आहे. म्हणजे आता जे हार्ड वाले न्यूमरिकल येणार ते करायचे आहे. त्याच्या अगोदर आपण एक सिंपल एक न्यूमरिकल करून घेऊ. मग आपण कठीण वाल्याकडे जाऊ. तर सिंपल वाले कोणकोणते आहे पहा. जसं की पहिला वाला सिंपल. समजा अशा प्रकारचं मल्टिप्लिकेशन आहे आपल्याकडे. बोला मल्टिप्लिकेशन आहे तर लॉगची काय होते ऍडिशन. ऍडिशन. करा यांच्या लॉगचे ऍडिशन करा. बोला किती कॅरेक्टरिस्टिक्स 0 पॉइंट. 24 चा 9 मध्ये 2 चा मेन डिफरन्स ऍड करून सांगा मला. हे तर पाहता येते ना कसं पाहायचं कसं ऍड करायचं. हे येत नाही कोणाला विचारा. बोला किती येते. फास्ट पाहायचा लॉग टेबल एवढा वेळ नाही लागला पाहिजे. फास्ट
किती? 6920. 6920. इथे किती येईल? 1 बार पॉइंट 14चा 9 मध्ये 3 चा मेन डिफरन्स. किती ते? एवढा वेळ 14चा 9 मध्ये 3 चा मेन डिफरन्स ऍड करा. सर हे 24 चा 9 मध्ये 6920 नाही आहेत. 3962 आहे सर. याचं का? Yes, sir, 3962. 3962 प्लस 4. 3964. हा ऍड केलं का ते मेन डिफरन्स ऍड केले का? 3966. येस सर, ऍड केल्यानंतर 966. 3966 येते. हा ऍड करून सांगा. 3966. 3966 इथे पण सांगा ऍड करून. मग 14चा 9 मध्ये 3 चा मेन डिफरन्स. 5741. 741. 5741. इथे किती येईल? 21.000. 5 चा किती येईल? कॅरेक्टरिस्टिक्स 0.50 चा 0 मध्ये पहा 5 साठी. सर ते 1741 पाहिजे. 1741 आहे का? हा तो सेकंड पेज. ओके ओके. चला हे सांगा आता 50 चा 0 मध्ये. 6990. 690. 6990. 6990 आहे सर. 990. चला करा ऍडिशन. किती येते? 7 19 रिटर्न 26 26. किती? करा ऍडिशन. तिथे आन्सर एंटरलॉक पाहायचा आता. एंटरलॉक 0.26 चा 9 मध्ये 7 चा मेन डिफरन्स ऍड करा. .26 चा 9 मध्ये 7 चा मेन डिफरन्स ऍड करू. अँटीलॉग किती येते? 1861. 1861. पहा बरं सर्वांनी चेक करा. येस सर. Yes, sir. 10 raised to power किती येईल? इथे 10 raised to 21 आहे. power 21 आहे तर 2. 22 होईल. एक ऍड करायचं. 22. समजलं का? हे असते असं मल्टिप्लिकेशन. एक एक्झाम्पल घेत आहे डिव्हिजनचं, मग आपण पुढे जाऊ. तर समजा अशा प्रकारे काही असला की 8219.25 डिवायडेड बाय 0.4131. चलो याच्या डिव्हिजन साठी लॉगची काय करायला लागेल? सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन करायला लागेल. इथे खूप सारे डिजिट्स आहे. आपल्याला राऊंड ऑफ करून किती कन्सिडर करायचे आहे? 4. तर 5 आहे म्हणून समोरचा पाहायचा इव्हन आहे की ऑड आहे. इव्हन आहे म्हणून काहीच चेंजेस होणार नाही. हे डायरेक्ट रिमूव्ह होईल आणि हा 2 पण डायरेक्ट रिमूव्ह होईल. इथे लिहायचं नाही. इथे काही चेंजेस नाही करायचे. आपल्या मनात ते कन्सिडर करायचं जे काही आहे. तर डायरेक्ट असं येईल. मग पहा मग कॅरेक्टरिस्टिक्स किती? 3 पॉइंट. पहा 82 चा 1 मध्ये 9 चा मेन डिफरन्स. 9148. 9148. बाकीचे चेक करत जा. क्रॉस चेक. इथे येईल 1 बार
पॉइंट 41 चा 3 मध्ये 1 चा मेन डिफरन्स ऍड करून. सिक्स वन सर. बरोबर पहा किती येते. Yes, sir. 6161. सबट्रॅक्शन आहे, ऍडिशन नाहीये. करा सबट्रॅक्शन. हे सांगा बरं इकडचं किती आहे? 5 सर. बरोबर. -5. -5 कसं काय आलं? काही सांगतो. फोर. प्लस मायनस प्लस. हे कसं आहे 3 आणि -1 चं सबट्रॅक्शन आहे. हे मायनस मायनस प्लस होईल. इट बिकम 4. चला इंटरलॉक पहा. इथे सर्वात जास्त लोकांचे मिस्टेक होतात. इथे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करायचं हे सबट्रॅक्शन मध्ये. चलो पहा इंटरलॉक 0.29 चा 8 मध्ये 7 चा मेन डिफरन्स. खूपच वेळ लावताय तुम्ही. एवढा वेळ नाही पाहिजे. पटकन सांगितलं पाहिजे. 1989. 1989. 89. आन्सर 0 पॉइंट मध्ये आणि 10 टू पॉवर किती? 5. बोला समजला. काही डिफिकल्टी असेल तर पटकन विचारा. आहे का काही? नो सर. एक दो मग सिंपल तुम्ही करून दाखवाल आता. आय कॉन्फिडेंट. चलो एक सिंपल न्यूमरिकल देत आहे तुम्हाला. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स समजा. एक्झाम मध्ये नाही ना, याच्यावर क्वेश्चन नाही. हे आपल्याला कसं शिकायचं लॉग टेबल. आणि फिजिक्सच्या इच अँड एव्हरी चॅप्टर मध्ये न्यूमरिकल्स राहतात आणि त्याची कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. ती कॅल्क्युलेशन्स आपल्याला लॉग टेबल करायला लागते. तुम्ही फर्स्ट लेसन सेकंड लेसन मध्ये पाहिलं असेल, एवढा नाहीये. पण थर्ड लेसन पासून प्रत्येक न्यूमरिकल्स मध्ये तुम्हाला लॉगचं काम पडणार आहे. लॉग इंटू लॉग काढणं आहे, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन करणं आहे. 11th मध्ये पण 12th मध्ये पण आणि इव्हन इन केमिस्ट्री ऑल्सो. सो प्रत्येक चॅप्टर मध्ये रोज तुम्हाला जेव्हाही तुम्ही फिजिक्स शिकाल लॉग टेबलचं काम पडेल म्हणजे पडेल. म्हणून आपल्याला शिकून घ्यायचं आहे. हे डबल शिकवणार नाही 12वीत मी. पण आता व्यवस्थित पक्का याला समजून घ्या, लिहून घ्या. काही जे शॉर्टकट ट्रिक्स